8 वर्षापासून शिलोडा येथील शेतकरी रस्ता व पुलाच्या प्रतीक्षेत. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शिलोडा गावातील शेतकरी हे रस्ता व पुलाच्या प्रतीक्षेत आहेत. सन 2016 मध्ये शिलोडा गावाला लागूनच असलेल्या जळू नाल्याचे खोलीकरण झाले. खोलीकरणमध्ये नाल्याची खोली वाढली व नाल्याची रुंदी पण वाढली. हा जळू नाला शिलोडा ते सावंगा गुरव रोडवर आहे. शिलोडा गावातील 70% शेती ही ह्याच रोडवर आहे. परंतु पावसाळा सुरू झाला की जळू नाल्यामध्ये पाणी येते व नाल्यामध्ये जमिनीपासून उंच 10 ते 15 फूट पाण्याची पातळी राहते. त्यामुळे गावातील शेतकऱ्यांना पावसाळा सुरू झाला की शेतात शेतीचे कामे करायला जाणे कायमचे बंद पडते. काम बंद पडल्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी शेतीही पडीत पडते. त्यामुळे गावातील शेतकऱ्यांसाठी जळू नाल्यावरील पूल व तो रस्ता अति आवश्यक आहे. त्याकरिता शिलोडा गावातील शेतकऱ्यांनी बरेचदा माजी आमदार वीरेंद्र जगताप, सध्याचे आमदार प्रताप अडसड, माजी खासदार रामदास तडस, तहसील कार्यालय नांदगाव खंडेश्वर, ग्रामपंचायत धानोरा गुरव यांना लेखी स्वरूपात निवेदन दिले. ही सर्व प्रतिनिधी गावात येऊन स्थळाला बघून सुद्धा गेलीत, परंतु अजूनही 8 वर्षापासून या नाल्यावर पूल व रस्ता झालेला नाही. आता गावातील शेतकरी ही जिल्हाधिकारी कार्यालयाला जाऊन निवेदन देणार आहे व त्यावर जिल्हाधिकारी साहेबांनी पण दखल नाही घेतली तर येत्या विधानसभा 2024च्या मतदान निवेदन देण्याच्या तयारीत आहेत, असेही शेतकरी प्रज्वल अरुण चौधरकर यांनी सांगितले आहे. नांदगाव खंडेश्वर वरून विदर्भ टुडे न्यूज साठी अथर खान यांचा रिपोर्ट.